एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। आदिवासी विद्यार्थ्यांकरता शिक्षणाच्या विविध योजना राज्य शासनातर्फे राबवण्यात येतात। त्यासाठी त्यांना वसतिगृह व जेवणाची आदिवासी मंत्रालयामार्फत व्यवस्था करण्यात येते। मात्र अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या आदिवासी वसतिगृह हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने तेथील विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। ही इमारत अत्यंत जुनी असून ती जीर्ण झालेली आहे। तसंच विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण हेही अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने याबाबत येथील विद्यार्थ्यांनी अनेक वेळा अपर आदिवासी आयुक्तांकडे रीतसर तक्रारीही दिल्या। मात्र त्याची दखल अजूनपर्यंत कोणीच न घेतल्याने युवा सेनेचे शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी अपर आदिवासी कार्यालयावर धडकले। तेथील वरिष्ठ अधिकारी हा मोर्चा पाहून निघून गेले। निवेदन घेण्याचेही व विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहे हे जाणून घेण्यासाठीही कार्यालयात कोणीच नव्हते। कोणीच ती तयारी न दर्शवल्याने विद्यार्थ्यांनी अपर आदिवासी आयुक्त यांच्या खुर्चीला निवेदन चिकटवलं व निषेध नोंदवला। काही कार्यकर्त्यांनी आयुक्तांची नेमप्लेट पायदळी तुडवली व नारेबाजी केली। पासून जेव्हा आदिवासी विभागाची स्थापना झालीपासून तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी किंवा वसतिगृहासाठी स्वतंत्र बिल्डिंग नाही, भाड्याच्या बिल्डिंग आहेत आणि भाड्याच्या बिल्डिंग अशा आहेत की तिथं पाणी गळते आणि जेवणाची व्यवस्था ठिकाणी नाही आहे। पाणीच पाणी रूममध्ये पण राहते। त्याच्यानंतर मुलांना अभ्यास करण्याची व्यवस्था नाही आहे, राहण्याची व्यवस्था नाही आहे, जेवणाची व्यवस्था बरोबर नाही आहे। त्याचप्रमाणे किंवा स्वतंत्र बिल्डिंग का मिळत नाही हा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे। आज समाज कल्याणच्या बिल्डिंग हा बिल्डिंग नाही का स्वतंत्र बांधून नाही का तिथं वसतिगृहातील विद्यार्थी राहत आहे, पण आदिवासी मुलांसाठीच का असा प्रश्न विद्यार्थी प्रशासनाला विचारत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आज वाळंबे सारखे 125 कोटी रुपये गिळंकृत करणारे अधिकारी असूनही बी आपण आदिवासी समाजासाठी का झटत नाही असा माझा प्रश्न आदिवासी प्रशासनासाठी आहे। बिल्डिंगची परिस्थिती जीर्ण झालेली आहे। महापालिका प्रशासनाने बिल्डिंग सोडायला लावलेली आहे। या विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही आणि जर झाली तर याला जबाबदार कोण? उद्या चालून जर एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं आणि आदिवासी हा कायम आदिवासीच असला पाहिजे अशी या शासनाची भूमिका आहे। अशा या मुजोर शासनाविरुद्ध आज आम्ही विद्यार्थ्यांसह शांततेच्या पद्धतीनं इथे चर्चा करायला आलो असताना इथे काहीही विफल झालेलं नाही। आयुक्त आणि सर्व कर्मचारी इथून युवा सेना येत आहे या कारणाने इथून पळ काढून घेतला। त्याच्या निषेधार्थ आम्ही आदिवासी आयुक्तांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून आपला निषेध व्यक्त केला आणि यापुढे जर हे केलं, यापुढे जर याची दखल घेतली नाही तर 3 दिवसानंतर युवा सेना आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या बंगल्यात घेराव घेऊन बंगला ताब्यात घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल। कडबी बाजारमधील वीज वितरण कंपनीच्या तक्रार निवारण केंद्रात शुकशुकाट आहे। नागरिक तक्रार करण्यासाठी येत आहेत, परंतु कर्मचारीच नाही तेव्हा स्वतःच्या हाताने नागरिक तक्रार लिहून ठेवत आहेत असा प्रकार सुरू होता। या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी तक्रार केंद्राला टाळं ठोकलं। जमील कॉलनी, पॅराडाईज कॉलनी येथील वीज पुरवठा खंडित झालाय। 4 दिवसांच्या वादळी पावसाने अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला। कुठे 2 दिवसांपासून तर कुठे 24 तासांपासून वीज पुरवठा बंद आहे। याविषयी नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत। राशिद नाम है मेरा। यहाँ कंपनी ने सारे सुबह चक्रा मार रहा और अपने खंबे से लाइन गई हुई है। फेज 3-4 बार फेज चले आता, लोड शेडिंग जैसा आती ना वैसी फेज चले आता। 3-4 बार आते बोलते हमारी कंप्लेंट नहीं बोलते, दूसरे की कंप्लेंट नहीं बोलते। तो कंप्लेंट कुछ भी आपने देखे अभी अंदर कुछ भी कंप्लेंट नहीं थी। तो ड्यूटियाँ चेंज इनकी क्या कितने बार ड्यूटियाँ चेंज होती है। एक बार समझ सुबह में बंसोड़ काका कौन है तो उनकी ड्यूटी 3 बजे तक के 3 बजे से दूसरा है था, मगर सुबह से कोई है ही नहीं। तो ड्यूटी किसकी अभी कौन फ्री के पैसे ले रहे हैं? 200-300 रुपए इनको कंप्लेंट के देना पड़ता है। यहाँ ज्यादा उनको मिल नहीं रहे पैसे, पेमेंट पे है काय पे ये सरकार के इनकी पैसे ले रहे क्या बोलना। 100 रुपए 200 रुपए खंबे जाके चालू करते बोलते फोन। ये हमारी कंप्लेंट करने को आया 3 दिन से हमारे घर की लाइन बंद है। कौन सा एरिया? ये अपना नवसारी सुफियान नगर नंबर 2। और अभी तक वो आए नहीं और गए कंप्लेंट करने को तो वो बोले बिल भर के लेके आओ, बाद में करते। तो आ नहीं रहा, करके दिया नहीं रहा। अब क्या करना, हमने यहाँ आया तो यहाँ पे भी कोई दिख नहीं रहा साहब लोग ऑफिस में। शरीक अहमद खान, ये 2 दिन से इलेक्ट्रिक बंद है। टीचर कॉलोनी JC 42 पोल, इनको परसों के दिन से वो दी हुई है, कंप्लेंट दी हुई है।
कि ऐसा ऐसा बंद है, लेकिन अभी तक की कोई सुनवाई हुई है नहीं है कंप्लेंट की। मेरा नाम जाकिर खान है और मैं नूर नगर में रहता हूँ। 2 दिन पहले कंप्लेंट दिया हुआ, लाइन बंद है घर की, और 4 बार यहाँ पर आके वापस चले गए। यहाँ पर कोई भी नहीं, कोई पता नहीं इनका लोगों का। बहुत बेहाल हालत खराब है, पानी नहीं है, नल का ये नहीं है, मोटर से पानी खींचना पड़ता हमारे को। हम शाह समी है और मैंने कल रात से कोहिनूर कॉलोनी पैराडाइज कॉलोनी के पास में कल दोपहर से लाइन बंद है। मैंने कल भी रात में भी कंप्लेंट किया था, सवेरे भी 3-4 कंप्लेंट किया और अभी भी आकर गया, लेकिन फिर भी कोई आने के लिए बाजू में आए, काम करके गए। उन्होंने बोले कि हम आते, लेकिन चले गए, अभी तक क्या नहीं बाजू से गए, लेकिन वैसा आए नहीं हो। बाजू से काम करके गए, लेकिन वहां पर रोकने के बाद नहीं। वादळी पावसाने वालकट कंपाऊंडमधील चिंचेचं झाड कोसळलं। गुरुवारी पहाटे हे भलं मोठं झाड पडलं। पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र उभ्या असलेल्या टाटा एसवर झाड कोसळलं। MH30 1858 क्रमांकाच्या टाटा एसचं त्यामुळे नुकसान झालं। हम गाड़ी खड़े करके घर पे गए, सुबह जब आके देखे तो यहाँ पे हमारे गाड़ी के ऊपर इमली का झाड़ पूरा गिर चुका था, और हमने जब बात की यहाँ पे लोगों से तो सुबह 4 बजे झाड़ गिरा। संततधार पावसाने शहरातील रस्ते नूतनीकरणाचं पितळ उघडं पाडलंय। राजापेठ पोलीस ठाण्यानजीकच्या मार्गावर खड्डे पडले असून बांधकामात वापरलेली बारीक गिट्टी इतस्ततः पसरलेली दिसतेय। रस्ते बांधकामात डांबराचा वापर कमी झाल्याने ही गिट्टी सुटी झाली। या बारीक गिट्टीवरून दुचाकी घसरून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया। पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज।